माझे वडील ओरडायचे ना, मग बाबाने सांगितलं थांब बाबा ओरडतात म्हणजे काहीतरी म्हणून मी अशी बाबा असं करायचे. म्हणजे ह्याचं महत्व हे आत्ताच्या मुलांना किती कळेल माहित नाही, पण तेव्हा हे खूप होतं. हे आमच्यासाठी कॅडबरी सारखं होतं. आणि मी कॉपी नव्हती केली, पण एका मुलीने कॉपी केली आणि माझ्या बेंच खाली कॉपी टाकली आणि मला हे पकडलं होतं. हा, हे वाट पण दिलं, अर्धा असं चॉकलेट मिळालं. पोटात दुखत होतं, केलंय पण पुस्तक घरी विसरले. बाहेर गेले होते. मला वाटलं नव्हतं की मोठी होऊन मी डान्सर होईल किंवा कथ्थक शिकेन किंवा काय किंवा आर्टिस्ट होईल. पण आता पण मला ते जुगाड करायची खूप सवय आहे. म्हणजे माझ्याकडे काही राहिलं तर मग ते मी इथे वापरते, त्याच्यापासून काहीतरी करते. MDH हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले संसार माझा रेकिटी या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने सगळे कलाकार आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? मस्त एकदम. कसं चाललंय शूट? बरं, लाईमलाईट मराठी तुमच्यासाठी एक गेम घेऊन आलंय आणि त्याच निमित्ताने तुम्ही तुमच्या बालपणाच्या आठवणीत रमणार आहात. तर ह्यामधल्या तुमच्या गोष्टी किती जवळच्या आहेत किंवा तुम्ही असं म्हणजे नॉस्टॅल्जिया फील होतं हे बघून? हो, खूप जास्त. सगळंच बघून होतंय. माझ्या आजीकडे हे कायम असायचं आणि माझी आजी म्हणजे आय लॉस्ट माय आजी मागच्या वर्षी, सो ती खूप जवळची होती माझ्या. तर कायम काही विचारलं की तिच्याकडे लिमलेटच्या गोळ्या असायच्याच एकदमच. आणि दुसरं म्हणजे जिरा गोळ्या, आय थिंक सगळ्यांना आवडतात खूपच. म्हणजे ह्याचं महत्व हे आत्ताच्या मुलांना किती कळेल माहित नाही, पण तेव्हा हे खूप होतं. हे आमच्यासाठी कॅडबरी सारखं होतं है ना. आणि हे सगळ्यात जास्त सिगरेट म्हणायचं आम्ही. हा, आणि त्यावेळेला तर शक्यच नव्हतं पिणं, आत्ताही नाही होत पिणं. पण हे खूप आवडायचं. हे मला आमच्या पिहूला आणि प्रथमला दाखवायला हे आवडेल की हे असं होतं. आत्ताही मिळतं आणि फॅन्टमचं मिळायचं हे, बापरे, फॅन्टम ब्रँडचं. सो अच्छा, ह्यावेळी त्यावेळी पण ह्याच्यात ब्रँड होते. हा, आणि फॅन्टम एकच ब्रँड होतं जे खूप चांगल्या क्वालिटीचं होतं, खूप छान होतं आणि असं चॉक सारखं खडू सारखं लागायचं ते है ना. पण हे खूपच म्हणजे हे माझ्या आत्ताच्या सिरियल मधल्या मुलांना माहिती असेल की नाही माहित नाही, पण या दिस इज नाही म्हणता येते, त्यांना माहित नाही म्हणून त्यांना इन्क्लूड नाही केलं या गेम मध्ये. बरं, तुमच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी किती पैशाला वगैरे मिळायच्या? हे होतं ना, ऐक ना. हा परफेक्ट 4 आण्याला 1 मिळायचं. हे मँगो बाईट, बरोबर ना, मँगो बाईट. आणि लिमलेटच्या गोळ्या खूपच स्वस्त होत्या. म्हणजे 10 पैशाला काहीतरी 5-10 वगैरे असे काहीतरी मिळायचे. 10 पैसे मला माहित नाही, मला 1 रुपया आठवतं. 50 पैसे 1 रुपया. 50 पैशाला वगैरे हा, असं मिळायचं. तर आणि तेव्हा तुम्ही त्या विकत घ्यायच्या, पण आता तुम्हाला हे हवं आहे तर तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. हा, चालेल. देतो आम्ही, हवं मग टीमने खेळत की सोलो? तू म्हणशील तसं. तुम्हाला कसं? आम्हाला कसंही चला, आम्ही एकत्रच आहोत, चौघांचं एकत्र घेते का? यू वर्सेस अस. चला, पहिला प्रश्न विचारते. काही आपण डेली लाईफ मध्ये आपण इंग्लिश मधून त्याचं फ्लुएंटली बोलून जातो, पण त्याची मराठी नाव खूप क्वचित माहिती असतात. तर पहिलं नाव आहे फ्रीज. शीत काहीतरी असेल. हो, शीतपेटी. नाही, पेटी होऊ शकतं, पण थोडं अजून क्लोज जाऊ शकता तुम्ही. खोका नाही. नाही. शीत कपाट. शीत कपाट. हा, हे वाट पण दिलं, अर्धा असं चॉकलेट मिळालं. ही गोळी खाऊ शकतो. नेक्स्ट, पेन. ती सिगरेट सारखी गोळी आहे. पेनला मराठीत काय म्हणतात? पेन हिंदीत. मराठीत कलम. नाही. नाही, ते हिंदीतच झालं. बॉलपेन नाही. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. पेन नाही गो. नाही. नेक्स्ट विचारू. ऑसम. काय? ऑसम. कमाल. करेक्ट. 4 पाहिजेत आम्हाला.
चालेल कुठला हवाय बरं तू सांग, कुठला पटकन हवाय? सांग. ती आपली हा लिमलेट हा नेक्स्ट विचारू इंटरनेट. हे मला माहिती मी माहिती आहे, आत्ताच ते त्याचा वापर केला संगणक होता. असं काहीतरी नाही 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 ते कम्प्युटर इंटरनेट. अगं तेच ना, संगणक हॅलो गुगल करा. असं हे करा ना, शब्द स्प्लिट करा, येईल आन्सर. इंटर जाळं कसलं जाळं कोळ्याचं नाही कोणाचं झालं नाही. विडायचं जाळं नाही कशी ब्लँक मी पण नाही कसलं जाळं असू शकतं? नाही ठरले थांब 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 ठरले. नाही थांब टिक टिक वन. अंतर्जाल. नाही रे, हे उत्तर मागून दिलेलं आहे. चला आपण आता जे करतोय ते इंटरव्ह्यू. मुलाखत तिलाच मिळणार आहे. कुठलं पाहिजे तुला काय पाहिजे ते आमच्या माझ्या आईंनी पण दिलं यार, त्यांना पण मिळवते ना. सुनेचं कार्य इथेही पार पाडते. संसार सांभाळते. बरं, शाळेत असताना गृहपाठ पूर्ण नाही झालाय त्याची आणि शाळेत आपण कारणं द्यायची, त्याची 5 कारणं द्यायची पटकन. पोटात दुखत होतं, हा केलंय पण पुस्तक घरी विसरले, घरी विसरले. बाहेर गेले होते, परत मी करायला बसलेच होते तितक्यात लाईट गेली आणि ताप आला थोडासा, ताप आला. हे बघ, ती पण पट पट उत्तर देते. हा नाही गेलं हा आणि त्यानंतर ह्यांनी ह्या पण लबाड आहेत ना, ह्यांनी पण एकही टाकलं. आम्ही दोघं पण ब्लँक. म्हणजे काय तर खोटं पण बोलून कसं बोलायचं. आम्हाला शाळेत जायचं कंटाळा आहे. नेहमी माझा होमवर्क कम्प्लीट. बापरे कम्प्लीट असायचं पण ही कार्ड मला माहिती आहे. बापरे, जे काही चाललंय इथे. बरं, तुमचं चॉकलेट्स घ्या तुम्ही. तुला हवंय? बूमर ठीक आहे घ्यायचं, मला वाटतं डबाच घ्यायचा. ते नंतर घेऊच आपण. बरं, काही बोलते डब्बा एक्झामला कधी कॉपी केली का? नाही. तिकडून हो answer हो येतच हो ना. केली माझं सगळं नसतं विचारायचं. केली मी केली. कशी त्यावेळी कशी केली? पट्टीवर लिहिलं होतं. लाकडी पट्टी असते त्याच्यावर लिहिलं होतं. केली कॉपी केली. तिकडून नातवंड आजी टिप्स देते. तिकडून जो माझा मुलगा आहे ना, तो आजीला सांगते टिप्स द्या टिप्स. तू काय केलं म्हण? नाही आम्ही असं दाखवायचं की पहिल्याचं दुसरं ऑप्शन्स असायचं ना. हा. नाही मी नाही केलं बरं, माझं पण काय माहितीये ना, माझी खूप इच्छा, माझं हे स्वप्न होतं की मी कधीतरी कॉपी करीन, पण हिंमतच नाही व्हायची. अशी खाली मान घातली की दुसऱ्यांना हेल्प करायचे मी, पण स्वतः म्हणजे, आणि मला यायचं तर त्यामुळे गरज नाही, पण मला असं होतं की नाही करायला पाहिजे. सगळे करतात पण पण माझ्यात खूप हिंमत होती कधीच नाही. कारण की माझा रोल नंबर नेहमी 1 असायचा, आचरेकर म्हणून. ए मुळे मी नेहमी फर्स्ट बेंचवर, पण तरी हिंमत केली मी. माझं काय झालं, माझे साल लक्षात राहायचे नाहीत ना, म्हणून मी फक्त ते साल, मग बाकीचे बरोबर लक्षात. हा, हिस्ट्रीचे. बरं, तुमच्यापैकी असं विद्यार्थी कोण आहे दुसरं कॉपी करतात, ए बाई हे कॉपी करतात असं सांगणार कोण आहे? कोणीच नाही. एवढं एवढं मला त्यांचं कौतुक होण्याचं, अरे कसे कॉपी करतात, मला जमत नाहीये. ते वेळ एवढा कमी असायचा आपण खूप लिहायचं. नाही, माझं जायचं, पण मला कौतुक वाटायचं त्यांचं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही करावं असं अजिबात नाही. हे पण माझ्या बाबतीत एकदा घडलं होतं, मी कॉपी नव्हती केली, पण एका मुलीने कॉपी केली आणि माझ्या बेंच खाली कॉपी टाकली आणि मला हे पकडलं होतं. हो, हे मी सांगते बाबा. तर त्या मुलीची नंतर वाट लावली मी तिला. बरं, शाळेत असताना अभ्यासाच्या व्यतिरिक्त आवडता छंद कोणता होता आणि तो अजून पण जपताय का? हो, मी एज्युकेशन कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे आणि तो छंद कुठेतरी म्हणजे अभिनयाशी, म्हणजे कारण एज्युकेशन कॉम्पिटिशन म्हटल्यावर वक्तृत्व स्पर्धा, सो तुम्ही स्टेजवर जाता, तुम्ही बोलता. आणि मी इंटर कॉलेजला पण गेले होते, पण इंटर स्कूलमध्ये खूप आम्हाला पाठवायचे, खूप मोठ्या स्कूल्सबरोबर कॉम्पिटिशन असायचे आमचे, आणि त्यावेळेला मी नेहमी जिंकायचे. पण तेव्हा असं वाटलं नव्हतं की तो जो कॉन्फिडन्स स्टेजवर बोलण्याचा, कारण स्पेशालिटी माझी ही
होती की एज्युकेशन असलं ना तरी पण माझा पॅसेज मी खूप एक्सप्रेस करून बोलायचे, खूप पॉझेस घेऊन खूप व्यवस्थित बोलायचे. तर नेहमी नंतर जजेस विचारायचे आप ऍक्टर बनना चाहते की असं विचारायचे मला, डू यू वॉन्ट टू बी अ ऍक्टर. पण यात तो एक छंद होता आणि जो अजूनही मला वाटतं अभिनयाद्वारे तुम्ही जपताय. जपते मी. नाही, माझा म्हणजे मी डान्स करायचे शाळेमध्ये, जास्त डान्सच करायचे कारण मला तो खूप आवडायचं. तर मला वाटलं नव्हतं की मोठी होऊन मी डान्सर होईल किंवा कथ्थक शिकेन किंवा काही किंवा आर्टिस्ट होईल. पण सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायची मी. डान्स म्हटलं की मी पहिला भाग घ्यायची. पण अजून ते आहे माझं, जपलंय मी. नक्कीच. माझं पण, मी डान्स करायचे आणि मी स्पोर्ट्स खेळायचे. मी खो खो डिस्ट्रिक्ट वगैरे खेळायचे स्कूलमधून. सो स्पोर्ट्स तर आता इतका नाही, पण डान्स अजूनही चालू आहे माझा. म्हणजे आपलं ॲन्युअल डे वगैरे असेल, काही असेल तरी डान्समध्ये मी मी तर ड्रॉइंग करायचो आपण तेव्हा, तर ते मी आत्ता पण फॉलो केलं. आणि त्याहीपेक्षा ना तेव्हा असं कुठल्याही गोष्टी आपल्या स्कूलमध्ये पण सांगायचे की याच्यापासून काहीतरी बनवून आणा किंवा काय. तर आत्ता पण मला ते जुगाड करायची खूप सवय आहे. म्हणजे माझ्याकडे काही राहिलं तर मग ते मी इथे वापरते, त्याच्यापासून काहीतरी करते. सो आत्ता पण मी त्या गोष्टी करत असते. टिकाऊ बनवणे. हा. बरं, आता तुमच्या सगळ्यांच्या दोन्ही प्रश्नांची चॉकलेट्स घ्या. तुम्ही विसरताय. अरे हो. सिगारेट घेते. तुम्हाला काय हवं? जेम्स. पाहिजे का तू? संपलंय. आणि तुला काय हवंय? सिगरेट झालं. या येऊ शकता ना आता. बरं, चला पुढचा प्रश्न विचारू का? लहानपणी टीव्ही शेअर करा दोघांनी. आजी कशी पोच देतेस? म्हणजे आता काय लहानपणी ते कोण ओरडत, ओवा माझे वडील ओरडायचे ना, मग बाबाने सांगितलं थांब बाबा ओरडतात म्हणजे काहीतरी म्हणून मी अशी बाबा असे करायचे. मग हे काय मला मारायचे, म्हटले नाही चॉकलेट आहे, चॉकलेट. बरं, लहानपणी आपल्याला टीव्ही खूप कमी पाहायला मिळायची. त्यातल्या त्यात आपल्या ऍड खूप लक्षात राहायच्या. तर जिंगल्स सांगायच्यात. मी ऍड म्हणजे ब्रँडची नावं सांगेन. टाटा स्काय. लाईव्ह जिंगल आला. हा, अर्ध आहे पण हे. लाईफ होतो जिंगाला असं नाही, नाही, टाटा टाटा स्काय स्काय. होतो अरे जिंगाला ला 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 ला. इसको लगा डाला तो. इसका मतलब आला तो live jingle आला. बरं, सर्फ एक्सेल. सफेदी के बाद काहीतरी असं झालं. निर्मा सफेद काय बोलू तू? सर्फ एक्सेल. डाग अच्छे लगते हैं. हे माझ्या पिहूने तिकडून सांगितलंय. जाऊ दे, तुम्हाला त्याचं चॉकलेट मिळालं पाहिजे. पिहू तुला कुठला हवाय? कुठलं पाहिजे? हे घे. चॉकलेट पाहिजे. नेक्स्ट आहे मॅगी. बस 2 मिनिट. येस, करेक्ट. आणि पुढे काय आहे का? नाही, एवढंच बस आहे. 2 मिनिट. 2 Mentos. मिनिट्स. हाँ, मिंटोस बहुत खाते एक बाळा कुठला हवा तुला? नको मला हे दे मँगो. मँगो बाईट. हा, MDH मसाले. हे मला माहिती आहे. MDH मसाले सच नाही ते ना. MDH मला काहीतरी आलं. चालेल. का अंगठी? हा घे. अरे वा, अरे वा. सगळ्यातला एक एक घेऊन ट्राय कर. हा, तुला कशाला? घ्या घ्या घ्या. जिरा गोळी. बस. ऍक्च्युली सोप आहे. सोप सोप आहे. त्यातली अंगठी आहे ती इंटरेस्टिंग. बोला घे ना पुढचं. बरं, नाही आपण माइंड अप करूयात. बरं, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं लाईमलाईट मराठी सोबत हा गेम खेळून? अरे खूप छान. आणि सगळ्या आठवणी आम्हाला परत जगता लहानपणीच्या आल्या. आठवणी जागृत झाल्या आमच्या. आणि जे आमचं स्ट्रेसफुल जे म्हणजे थोडं टीडीएस चालू असतं ना शूटिंग, त्यात येऊन असं तेच खूप नॉस्टॅल्जिक वाटलं आणि खूप छान वाटलं. असं सगळं जागृत झालं. मज्जा आली. थँक्यू. थँक्यू.